आता बातमी आहे राज्यातल्या वाढत्या तापमानासंदर्भातली। मार्च महिन्यातच राज्यातल्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। ठाण्यामध्ये सर्वाधिक 41.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। त्यापाठोपाठ डहाणू, जळगाव, अकोल्यात तापमानाची नोंद झाली। दुसरीकडे मुंबईसह समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरातही उन्हाचा तडाखा बसलाय। मुंबई आणि कोकणात पुढच्या 2 दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातही तापमानाने 40शी गाठली आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। सर, आपण जर बघितलं तर पुण्यापासून राज्यभरात अनेक शहरांमध्ये अचानक तापमान काय एवढं वाढलेलं आहे, उन्हाचे चटके जाणवत आहेत, सध्या काय स्थिती आहे राज्यभरात? ओके. मागील 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा जास्त आहे। आणि कालचं जर कमाल तापमान जर आपण बघाल तर इथं बघू शकतो की मुंबईमध्ये 38.4 डिग्री सेल्सिअस, ठाण्यामध्ये 39.6 डिग्री सेल्सिअस आणि उत्तर कोकणातील पालघर असेल किंवा इतर डहाणू असेल तिकडे सुद्धा 35-36 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद आपल्याला झालेली दिसून येते। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर विचार कराल तर सोलापूरमध्ये आपण बघू शकतो काल 39.4 डिग्री सेल्सिअसची नोंद झालेली आहे आणि बहुतांश ठिकाणी 36-37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद आपल्याला मागील 24 तासांमध्ये झालेली दिसून येते। सुरुवातीपासूनच आपण बघतोय जसं उन्हाळा सुरू झालेला आहे, तापमान सामान्यपेक्षा जास्त काही शहरांमध्ये दिसतोय आणि त्याचाच इम्पॅक्ट सरांनी या ठिकाणी समजून सांगितलंय। आणि पुढील 2 दिवस अजून सुद्धा हीट वेव्ह काही शहरांमध्ये राज्यात असणार आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।